तुम्ही पत्रकार परिषद घेतली, काय उद्देश होता? एकतर आमचे तालुका प्रमुख चंद्रकांत क्षीरसागर यांच्यावर इथल्या प्रांतांनी या ठिकाणी हद्दपारीची जी नोटीस ऑर्डर काढलेली आहे या संदर्भामध्ये ही पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी खरं तर प्रांतांना एवढंच नम्रपणे सुचवू शकतो. याच्या अगोदर चंद्रकांत पाटलाच्या बरोबर जवळपास 11 लोकांची हद्दपारीच्या नोटिसा दिल्या गेल्या होत्या. त्याच्यावर कारवाई न करता त्यांनी पक्षपातीपणे भारतीय जनता पार्टीचे आपण कार्यकर्ते आहोत, भारतीय जनता पार्टीच्या तथाकथित नेत्याच्या सांगण्यावरून शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण करण्यासाठी खरं तर चंद्रकांत क्षीरसागरांवर हद्दपारीची नोटीस दिलेली आहे. मी खरं तर या निमित्तानं म्हणतो की त्यांची जर मागची जर पार्श्वभूमी जर बघितली तर मला वाटतं की अत्यंत वादग्रस्त असलेल्या प्रांताची कारकीर्द आहे आणि या निमित्तानं आम्ही इथल्या पोलीस अधिकाऱ्यांचे असतील, कंधार असेल, कंधारचे पोलीस इन्स्पेक्टर चांगले आहेत लक्षात ठेवा. परंतु ज्या पद्धतीनं पोलिसांना आणि प्रशासनाला हाताशी धरून इथले सत्ताधारी मस्तवालपणे आपल्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे अधिकाऱ्यांना बाजूला घेऊन इथल्या सर्वसामान्य लोकांना वेठीस देण्याचं काम करतायत. या संदर्भामध्ये यापुढच्या काही दिवसामध्ये लोहा शहर बंद करण्याचा निर्णय शिवसेनेच्या वतीनं आम्ही घेतलेला आहे आणि अशा पद्धतीची दडपशाही आणि दहशत निर्माण करण्याचं काम जर सत्ताधारी इथल्या पोलीस प्रशासनाला, इथल्या तहसीलच्या अधिकाऱ्याला, पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला जर वागत असतील, या संदर्भामध्ये यापुढच्या काळामध्ये जन आंदोलन उभा करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आंदोलन तुम्ही करताल काही शंका नाही, परंतु एक जबाबदार पदाधिकाऱ्यावर असं कारवाई होत आहे. तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे काय खरं तर या संदर्भामध्ये आज माझं कलेक्टरांशी बोलणं झालं, आज माझं पोलिसांचे आपले श्रीकृष्ण कोकाटे एसपीशी बोलणं झालं आणि अशा पद्धतीचं चुकीचं काम केल्यामुळं आम्ही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांच्याही कानावर घातलं. सचिन नायर आमचे विधान परिषदेचे प्रतोद आहेत, या दोघांनाही विधान परिषदेच्या सभागृहामध्ये हा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनामध्ये निश्चितच करून म्हणजे मस्ती आलेल्या अधिकाऱ्यांची जिरवण्याचं काम विधान परिषदेच्या माध्यमातून शिवसेना निश्चितच पुढच्या काळामध्ये करेल आणि चुकीच्या पद्धतीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या पुढच्या काळामध्ये माफ केलं जाणार नाही. हे खरं तर शिवसेनेची ताकद काही येणाऱ्या काळामध्ये यांना दाखवली. त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली. तुम्ही विधानसभा लढविणार आहात यात काही शंका नाही. कशी परिस्थिती आहे आजची मतदारसंघात? खरं तर तुम्ही जर लातूर आणि नांदेडच्या लोकसभेचा जर निश्चितच बघितला विजय, दोन्ही ठिकाणी काँग्रेस ही बहुसंख्य मताने निवडून आलेली ही निवडणूक लोकांनी हातावर घेतली. लोहा कंधारची चित्र ही तशाच पद्धतीने आहे. ज्या पद्धतीनं लोहा कंधारच्या मतदारांना वेठीस ठेवणं आणि मी फक्त ठरवेल तेच या मतदारसंघामध्ये होऊ शकते, ही मस्ती आणि माज खरं तर काही मंडळींना जो आला होता, तर मला असं वाटतं की या मतदारसंघामधल्या गावागावावरच्या, तांड्यावरच्या, वाड्यावरच्या लोकांनी मनापासून ठरवले की आम्हाला 75 वर्षामध्ये विकास काय तो दिसला नाही. गेल्या 30-35 वर्षापासून ज्यांनी विकास केला असं म्हणणाऱ्यांनी गावामधल्या सरपंचाला 10 ते 20 लाखाचा निधी देणं म्हणजे विकास नाही. त्या गावाला जोडणारी रस्ते असतील, दवाखान्याची परिस्थिती असेल, इथला सर्वसामान्य माणूस आज दवाखान्याच्या मध्ये चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट घेऊ शकत नाही. ही खरं तर शोकांतिका गेल्या 50 वर्षामध्ये. एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, एक तर त्या बिचाऱ्यांनी शेत विकायचं, अन्यथा त्याच्या आपल्या जीवाला मुकायचं. हा जर विकास जर इथल्या मंडळीने जर केला असेल, मला खात्री आहे अशा पद्धतीच्या लोकांना या पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, हे चित्र आहे. तुम्ही जनतेच्या संपर्कात आहात, गावोगाव भेट, राजकीय जे तज्ञ आहेत आपल्या तालुक्यातले यांचं असं म्हणणं आहे तुम्ही जनतेशी नाळ जुळली तर यासाठी तुम्हाला कार्यकर्ते लागतील, कार्यकर्ते तुमच्यासोबत जुळत नाही, काय कारण? याचा अर्थच असा आहे की माझी जर तुम्हीच सांगताय की माझी जर जनतेशी नाळ जोडली गेली तर जनता ही कार्यकर्ते आहेत. म्हणजे प्रत्येक गावागावामधली माणसं ज्यावेळेस माझ्या बरोबर जोडले जात आहेत ती कार्यकर्ते. काही पुढारी मी सोबत घेत नाही. त्याचं कारण आहे की अनेक गावामधलं जर चित्र बघितलं, एखाद्याच माणसाने सरंजामशाहीप्रमाणे, सुभेदारीप्रमाणे त्या गावामधला मी मुकदम आहे आणि मी ह्या गावामधलं मतदान मी करून घेऊ शकतो, ही जी सरंजामशाही प्रत्येक गावामध्ये एक छोटा चिखलीकर आहे. प्रत्येक गावात एक छोटा चिखलीकर आहे आणि त्याला सुद्धा त्या गावामध्ये जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य माणूसच ही लढाई जिंकणार आहे आणि सर्वसामान्य माणूस या मतदारसंघामध्ये बदल करणार आहे याची मला खात्री आहे. महाविकास आघाडीतील पक्ष, काँग्रेस पक्ष या पक्षाचे तालुक्यातले अधिकारी, पदाधिकारी असं सांगतात की इतर पक्षांनी आम्हाला गृहीत धरू नये, आम्ही विधानसभा. खरं तर प्रत्येक पक्षाला, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा आमचा मित्र पक्षच आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाला ती जागा मिळाली पाहिजे हे वाटलंच पाहिजे, तर तो पक्ष टिकतो, तो कार्यकर्ते टिकतायत लक्षात ठेवा. त्यामुळे काँग्रेसवाल्यांनी जर ही हा मतदारसंघ मागितला तर मला काही त्याच्यामध्ये चुकीचं वाटत नाही.
परंतु जागा वाटपाच्या हिस्स्यामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला जाते. आणि मला खात्री आहे सगळे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी या पुढच्या काळामध्ये या मतदारसंघाला लागलेलं ग्रहण आहे, या मतदारसंघाची लबाडशाही आहे लक्षात ठेवा, या मतदारसंघाच्या लोकांना जे फसवलेलं आहे अशा प्रवृत्तीला गाडण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे नेते कार्यकर्ते मतदार या पुढच्या काळामध्ये मैदानात उतरून या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा आमदार 100% करतील याच्यामध्ये मला खात्री आहे. तुम्ही दावा करता की शिवसेनेला जागा सुटणार आहे. मग विद्यमान आमदार काय करतील ते पण तुमच्याकडे खरं तर तुम्ही विद्यमान आमदाराच्या बद्दलचं जर चित्र जर बघितलं तर त्यांनी पहिलं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की ते महाविकास आघाडीमध्ये आहेत की महायुतीत आहेत. म्हणजे मागची लोकसभेची निवडणूक ज्या पद्धतीनं झाली तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा असेल किंवा लातूर लोकसभा असेल, विद्यमान आमदारांनी एकदा सुद्धा एकही स्टेटमेंट, एक शब्द काँग्रेसला मतदान करा अशा पद्धती जर काढला असेल तर ते महाविकास आघाडी. ज्या पद्धतीनं पंतप्रधानाला निवडणुकीच्या काळामध्ये रिसीव्ह करायला माननीय आमदार विमानतळावर जाऊन पंतप्रधानांना रिसीव्ह करतायत, विधानसभेच्या ज्यावेळेस खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीला शक्ती परीक्षणाची गरज होती विधानसभाच्या अध्यक्षाच्या मतदानाच्या काळामध्ये, ते महायुतीच्या आमदाराला उमेदवाराला मतदान करण्यासाठी सभागृहापर्यंत पळत गेलेली व्हिडिओ परंतु तुम्ही सगळ्यांनी बघितले. त्यामुळे ते नैतिकदृष्ट्या शिवका पक्षाच्या चिन्हावर जरी निवडून आले असतील परंतु शेका पक्षाशी कुठल्याही पद्धतीचं त्यांनी आपलं वर्तन महाविकास आघाडीच्या बरोबर येणार मागच्या 5 वर्षाच्या काळात ठेवलं नाही. स्वतःच्या पत्नीला महाविकास आघाडीच्या स्टेजवर पाठवलं, याचा अर्थ ते महाविकास आघाडीचा घटक आहेत असा कधीच होत नाही. विद्यमान आमदारांनी आपली भूमिका कधी दोन्ही निवडणुकीमध्ये जाहीर नाही केली, याचा अर्थच आहे की ते छुप्या पद्धतीने काम त्यांच्यावर कदाचित काही दबाव असेल त्यामुळे ते त्यांचं उत्तर देतील. परंतु इथला शेका पक्ष हा ओरिजिनल जयंत पाटील साहेबांचा खरं तर शेका पक्षामध्ये किंवा आदरणीय केशवराव धोंडगे साहेबांच्या शेका पक्षामध्ये कधीच नाहीत. ते तांत्रिकदृष्ट्या कुणाचं तिकीट घ्यावं आणि आज महाविकास आघाडीची हवा आहे म्हणून ते म्हणत असतील की आम्ही महाविकास आघाडीचं, कदाचित महाविकास आघाडीचं वातावरण असतं त्यांनी कधीच या पक्षाला रामराम करून दुसऱ्या पक्षामध्ये गेले असते. तुम्हाला माहित आहे हे जर चित्र असतं तर काँग्रेसकडून मला उमेदवारी पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण नसतं केलं. त्यामुळे अशा दुटप्पी विचाराच्या माणसाला या मतदारसंघामध्ये या पुढच्या काळामध्ये थारा राहणार नाही हे चित्र आहे लक्षात. यात काही शंका नाही की तुम्ही सत्तेतला पक्ष सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला, काय हेतून केला, म्हणजे काय अट होती तुमची पक्षप्रमुखाकडे? एक लक्षात ठेवा की मी ज्या पद्धतीने गेले 4-4.5 वर्ष या मतदारसंघामध्ये फिरतो, 4.5 वर्षाचा काळ होता आणि 4 वर्षाचा काळ गेल्यानंतर सुद्धा इथल्या भारतीय जनता पार्टीच्या नांदेडच्या खासदाराला असं वाटायचं की भारतीय जनता पार्टी त्याच्या बापाची जागा. मी म्हणाल तेच भाजपमध्ये झालं पाहिजे, मी म्हणाल तेच भारतीय जनता पार्टीमध्ये होईल. हा संघर्ष मी पहिलं टाळला. लक्षात मी एक विचार केला की या मतदारसंघामध्ये मला तिकीट असेल तर संघर्ष करायची वेळ नाही आली पाहिजे, मला एकच संघर्ष करायची वेळ आली पाहिजे की सर्वसामान्य माणसाचं मन जिंकून या मतदारसंघामधल्या लोकांना अभिप्रेत असलेला बदल जर मला करायचा असेल तर आदरणीय उद्धव साहेबांचं नेतृत्व स्वीकारण्याशिवाय माझ्यासमोर पर्याय नव्हता. त्यामुळे मनापासून 1 वर्षापूर्वी लोक सत्तेतला पक्ष सोडतायत, मी जे सत्तेच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत, ज्याची केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे, मी तो पक्ष सोडून देऊन विरोधी पक्षामध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशाल हातामध्ये घेऊन लढायचा निर्णय केला. याचा खरं तर माझ्यासाठी अत्यंत मोठा निर्णय होता, तो धाडसी निर्णय होता. परंतु एक निश्चितच मला सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की उद्धव साहेबांचे माझे चांगल्या संबंधामुळे संजय राऊत साहेब असतील, विनायकराव, शिवसेनेचे सर्व शिरस्थ नेत्यांचा आशीर्वाद मला या काळामध्ये असल्यामुळं त्यांनी मला आधार दिला, ताकद दिली, राज्याचं संघटक केलं आणि हे खरं तर केल्यामुळं मी या मतदारसंघामध्ये शिवसेना या नांदेड जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा पक्ष करण्याचं अभिवचन आदरणीय उद्धव साहेबांना दिल्यामुळं मी भारतीय जनता पार्टीला रामराम ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि मी तुम्हाला मनापासून सांगतो हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघाच्या माध्यमातून शिवसेनेचा शिलेदार आदरणीय उद्धव साहेबांना ताकद देण्यासाठी निश्चितच मुंबईमध्ये विधानसभेमध्ये जाणार आहे. त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठल्याही गोष्टी शक्य नाही. शिवसेनेचं तिकीट तुम्हाला देण्यात येईल हा शब्द कोणी दिला? उद्धव साहेबांनी. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे उद्धव साहेब मातोश्रीवर जो शब्द देतात तो शब्द कधीच बदलत नाही. आणि आदरणीय उद्धव साहेबांवर माझी श्रद्धा आहे, माझे विश्वास आहे, निश्चितच त्यांचा शिलेदार या मतदारसंघामध्ये निवडून येणार आहे. त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठलीही 1% शंका नाही.